आणि प्रशांत दादा आणि नितीन दादा सहर्ष सहर्ष स्वागत करत असताना ॲडव्होकेट संकेतजी भासेसाहेब या ठिकाणी उपस्थित होतात. भासेसाहेब पुनश्च एकदा स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथं ऑनगोईंग मॅच सुरू आहे. ऐकूया सुपर 6 हा सामना मालेवाडी विपक्षात फाईट करतोय जय हनुमान मानगाव. आणि त्याचबरोबर या मंचावरती आपण पाहतोय गारपोलीचे आदरणीय मनसे रायगड चषक गारपोलीचे जी स्पर्धा आपण पाहिली जितूबाई पाटील यांची, मनसे रायगड जिल्हाध्यक्ष, त्या स्पर्धेचं उत्तम नियोजन करणारे हे सहकारी निकेश राऊत दादा आणि त्याचबरोबर ओमकार तुपे दादा यांचं देखील आगमन होतं. आपलं देखील सहर्ष सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच अजयजी डायरे सर, ज्यांना आपण ऐकताय. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा वरई ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. स्वर्गीय सुनील झांजे स्मृती चषक 2025चा हा थरार, शेवटची महाअंतिम रात्र या ठिकाणी पार पडतीये. सुपर 6च्या थराराला सुरुवात झाली आहे. मोरिया 11 मालेवाडी आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान मानगाव या दोन संघांच्या दरम्यान काटेकी टक्कर, मोठा मुकाबला. सुपर 6चा हा सामना चालू झालाय. धावफलकावरती 3 धावा आहेत. सलामीची जोडी हरेश आणि तेजस. हा चेंडू ओरपिच जागेवर खेळलाय. लांबी गाठेल का हा प्रश्न आहे. अचूक जागेवरती फिल्डर, लांबी गाठली नाही. झेल टिपलाय निलेशनं आणि फलंदाज माघारी परतत असताना तेजस लागलाय झटका पहिला. हनुमान मानगाव संघासाठी षटक क्रमांक पहिला हाताळतोय. नवनाथच्या खांद्यावरती ही जबाबदारी दिली आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहताय दिलेला हा पहिला हादरा. फलंदाज माघारी परतलाय. तेजस निश्चितच भोपळाही फोडता आला नाही. पहिल्याच षटकामध्ये बाद होतोय. स्कोअर कार्ड वरती 3 धावा, 1 गडी बाद, 3 धावफलक आपल्याला पाहायला मिळतं. चेक चेक. या ठिकाणी आपण पाहतोय पाहुण्यांचं आगमन होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आदरणीय प्रकाशजी फराड साहेब आणि त्याचबरोबर उपसभापती कृष्णा बधे साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष स्वागत. फराड साहेब आणि बधे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं आपण करूया सहर्ष सहर्ष स्वागत. सुंदर क्रीडांगण, भव्य दिव्य स्पर्धा आणि या व्यासपीठावरती बसून सर्व पाहुणे या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असताना सुपर 6ची मॅच इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच. आज मेगा फायनलची रात्र आहे आणि या अंतिम दिवसाला भेट देण्यासाठी भरपूर सारी मान्यवर मंडळी आपल्याला पाहायला मिळेल. दर्जेदार दमदार आयोजन. कर्जत तालुक्याच्या टेनिस क्रिकेटच्या मानाचा शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवणारी ही स्पर्धा आपण एन्जॉय करताय. अतिशय सुंदर दमदार आणि सुबक ग्राउंड. मैदानावरती आल्यानंतर मैदानावरती या आणि खऱ्या अर्थानं प्रेमात पडा. क्रिकेटच्या पंढरीमध्ये चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. षटक पहिलं चालू आहे. चांगला चेंडू फुलर लेंथ आउटसाइड द ऑप्शन पिच केलं, आतमध्ये घेतलंय. कुठल्याही प्रकारे बॅट्समनला संधी दिली नाहीये आणि अप्रतिमरित्या हा चेंडू निर्धाव स्वरूपात संपन्न झालाय. धावफलकावरती आहेत 4 धावा, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आपण स्कोअर कार्ड वरती पाहताय बॅटिंग करत असताना हरेश आणि विलास या 2 फलंदाजांना इथून मात्र डाव सावरायचा आहे. षटक चालू आहे पहिलं. नवनाथनं मात्र इथून कंबर कसली आहे. राईट अमोर द विकेट. यावेळेस नो बॉलचा कॉल. फटका चांगला, कव्हरच्या डोक्यावरनं सरळ चेंडू उडवलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला सलामी देत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नो +4. नवनाथच्या माध्यमातून ही चूक या ठिकाणी घडती आहे. ओव्हर स्टेपिंग करत असताना पाहायला मिळतोय. ओके, चुकीच्या पद्धतीने टाकलेला हा चेंडू. नो बॉलचा इशारा येतोय. नो +4 अशा 5 धावा एकंदरीत स्कोअर कार्ड वरती जोडल्या जात आहेत. अप्रतिमरित्या हा चौकार सुद्धा येतोय. धावांची कोंडी फोडतोय आणि या 5 धावांच्या मदतीनं स्कोअर कार्ड पोहोचलंय 9 या आकड्यावरती. 1 गडी बाद, 9 धावा. सलामीचा फलंदाज हरेश खेळतोय. यावेळेस शॉर्ट थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय, वेगानं जात होता, मात्र चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी चेंडूला गॅदर केलं, स्टॉप केलं. एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. चांगल्या पद्धतीनं चाललेलं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं. संमिश्र राहिलं. षटक क्रमांक पहिलं, 1 विकेट सुद्धा आली आणि दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं
तर 10 धावा या ठिकाणी 10 धावा या ठिकाणी स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना संघ मैदानावरती मोरिया 11 मालेवाडी. दोन संघांच्या दरम्यान सुपर 6 हा मुकाबला. निश्चितच सुपर 6 मध्ये गेलेल्या या दोन टीम अतिशय चांगलं क्रिकेट पहिल्या फेज मध्ये खेळले आणि त्यानंतर पुनश्च एकदा या नॉकआउटच्या थरारात जबरदस्त मुकाबला आपल्याला अनुभवायला मिळतोय. अतिशय दर्जेदार दमदार आयोजन. प्रशांतदादा झांजे, नितीनदादा झांजे आणि संपूर्ण वरई ग्रामस्थांचं अतिशय सुंदर सुबक आणि मनमोहक हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटची रात्र खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम, कर्जत रायगडच्या या धर्तीवरती चाललेला हा तुफान मुकाबला मैदानाच्या आत. यावेळेस बॉडी लाईन शरीरावरती आदळतोय. अपील करतायत, चांगल्या पद्धतीनं चेंडू टाकलाय, कुठल्याही प्रकारे संधी दिली नाही. शरीरावरती आदळलाय, भेदक मारा, पहिलाच डॉट. गोलंदाज निलेश बद्रिके येतोय, सुपरस्टार खेळाडू आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मेडन षटक हाताळलं होतं. म्हणजे आजच्या रात्रीमध्ये त्यानं 7 चेंडू अद्यापर्यंत टाकलेत, एकही धाव खर्च केली नाही. निश्चितच आपल्या गावच्या क्रिकेटसाठी खेळत असताना चांगला खेळ सातत्यानं राहिला. यावेळेस स्लोवर वन चेंडू पाहायला मिळतोय. लेदरचा भरपूर अनुभव निलेश बद्रिकेला आहे आणि हा अनुभव मैदानाच्या आतमध्ये संपूर्णरित्या उतरवत असताना, अनुभवाची शिदोरी मैदानात खोलत असताना पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय. या अगोदरची मॅच आपण पाहिली असेल, सुंदर गोलंदाजी केली. त्यानंतर बॅटिंग करत असताना संघ अडचणीत असता त्यावेळेला मात्र 2 षटकार ठोकले आणि विजयाचा मार्ग सुखकर केला. या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच निलेश बद्रिके गोलंदाजी करतोय. सिंगल आली आहे. धावफलकावरती आहेत त्या 11 धावा. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकलं. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन विलास, लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. इथं पहा, चेक करतायत, लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू जातोय. दांडेल सरांचा इशारा, व्हाईट बॉल. चेक या ठिकाणी सोमनाजी खाडे सर, मी तुम्हाला थोडं थांबवतो सर. खरं तर ज्यांच्या मी आतुरतेने वाट पाहिली ते आदरणीय कर्जत नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा युवकांचं प्रेरणास्थान आणि युवकांचं लाडकं धडाडीचं नेतृत्व ॲडव्होकेट संकेतजी भासे साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करेल नितीनदादा झांजे आणि प्रशांतदादा झांजे यांना की आपल्या शुभ हस्ते अतिशय आदरपूर्वक सन्मानपूर्वक ॲडव्होकेट संकेतजी भासे साहेबांचं स्वागत या ठिकाणी करावं. स्वर्गीय सुनील झांजे स्मृती चषकाची ही भव्यता तुम्ही पाहत आहात आणि या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये ज्यांचं वरईच्या कार्यकर्त्यांवरती विशेष प्रेम राहिलेलं आहे ते युवा धडाडीचं नेतृत्व ॲडव्होकेट संकेतजी भासे साहेबांचा सन्मान नितीनदादा, प्रशांतदादा आणि वरईकरांच्या वतीने या ठिकाणी आम्ही करत आहोत. मनपूर्वक स्वागत. अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, विठू माऊलीचा गजराने आणि एक अभूतपूर्व उद्घाटन सोहळा या ठिकाणी पाहिला. उद्घाटन प्रसंगी आपण दिंडी सोहळा देखील पाहिला आणि वारकरी संप्रदाय तथा महाराष्ट्राला संत परंपरा जी लाभलेली आहे, महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं काम नितीनदादा आणि प्रशांतदादा या ठिकाणी करत आहेत. भासेसाहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. यस, मॅच सुरू आहे. मी ॲडव्होकेट भासे साहेबांना जरूर विचारेल की भासेसाहेब कित्येक स्पर्धा आपण आयोजित देखील केल्यात, पाहिल्या देखील. नितीनदादा, प्रशांतदादा आणि वरईकर नेहमी नवीन नवीन संकल्पना घेऊन येत असतात. तर कसं वाटतंय हे वरईचं क्रीडांगण आणि भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपण या ठिकाणी सर्वांना संबोधित करावं? नक्कीच आजच्या या स्वर्गवासी सुनील वसंत झांजे या स्मृती चषकानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आमचे वरईचे सर्व ग्रामस्थ, सर्व खेळाडू रसिक आणि संपूर्ण कर्जत तालुक्यातून आजचे हे सामने आणि ही रंजनीचे सामने बघण्यासाठी आलेले सर्व खेळाडूंचे अतिशय दिमागदार पद्धतीने हे नियोजन आमचे सन्माननीय प्रशांतदादा असेल, नितीनदादा असेल, केतन असेल, ही संपूर्ण युवा टीमच्या माध्यमातून एकदम चांगल्या प्रकारचं एक विठुरायाच्या मूर्तीचं दर्शन घेऊन एक चांगलं एक उदाहरण या वरईच्या नगरीमध्ये घालून दिलेलं आहे. म्हणजे एक विचारांचा वारसा कसा असावा हे आमच्या युवा मित्रांनी आम्हाला शिकवलेलं आहे आणि तोच वारसा घेऊन कर्जत नगरीच्या, कर्जत शहराच्या उल्हास नदीकाठी आम्ही विठुरायाची 52 फूट मूर्त आपले सन्माननीय आमदार महेंद्र थोरवे साहेबांच्या माध्यमातून उभी केली आणि या मागच्या रामनवमीला
30 फूट प्रभू श्रीरामाची मूर्त उभी केली. हे विचारांचे आम्ही वारसदार आहोत आणि जी विचार आणि जे शिकवण आम्हाला आमदार साहेबांच्या माध्यमातून मिळते, त्या माध्यमातून आम्ही शिवसेना असेल, इतर समाजकारण असेल, या समाजकारणामध्ये आम्ही काम करत असतो. उत्कृष्ट असं नियोजन प्रशांतदादा आणि या सर्व टीमने या ठिकाणी केलेलं आहे. मी सर्वांचं, आमच्या या युवा टीमचं मी पुनश्च एकदा या ठिकाणी अभिनंदन करतो की आपण अशा पद्धतीचे सामने करून कर्जत तालुक्यातील खेळाडूंचं आपण मनोबल वाढवताय, त्यांना चांगलं खेळण्यासाठी या ठिकाणी प्रवृत्त करताय. अशा चांगल्या पद्धतीचं नियोजन आपल्या याच्या पुढे देखील आपल्या हातून घडो. यापुढे देखील जी कोणतीही मदत आमदार साहेबांच्या परिवारातील एक सदस्य म्हणून, आमदार महेंद्र थोरे फाउंडेशन म्हणून जी काही सहकार्य लागेल ती सहकार्य करण्यासाठी आम्ही नक्कीच पुढे राहू दादा, असं मी या ठिकाणी अभिवचन देतो. आणि आजच्या या फायनलच्या सामन्यांसाठी संपूर्ण खेळाडूंना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. ॲडव्होकेट संकेतजी भासे साहेबांचं मनोगत आपण ऐकलं. खरं तर आमदार साहेबांचे हे 2 शिलेदार प्रशांतदादा, नितीनदादा आणि संपूर्ण वरईकरांनी हे केलेलं आयोजन मनपूर्वक ॲडव्होकेट संकेतजी भासे साहेबांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण वेळात वेळ काढून संकेतजी भासे साहेब आपण आलात. मनपूर्वक धन्यवाद. खाडे सर, स्कोर या ठिकाणी इन्फॉर्म करावा. 19 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 19 धावा. येस, खाडे सर या ठिकाणी आपण पाहतो ॲडव्होकेट संकेतजी भासे साहेबांनी एक शब्द देखील दिला की जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज पडेल त्यावेळी आमच्या माध्यमातून देखील चांगलं सहकार्य वरईकरांना करण्यात येईल. आणि नेहमीच ज्यांचं वरईच्या कार्यकर्त्यांवरती विशेष प्रेम राहिलं आहे त्या ॲडव्होकेट संकेतजी भासे साहेब या स्पर्धेतून रजा घेत असताना त्यांचा आम्ही नितीनदादा झांजे, प्रशांतदादा झांजे, केतनदादा झांजे आणि त्याचबरोबर जय हनुमान क्रीडा मंडळ वरई आणि ग्रामस्थ मंडळ वरई यांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद ॲडव्होकेट संकेतजी भासे साहेब, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला जाऊया पुनश्च एकदा मैदानावरती. 2 षटकं संपलेली आहेत. स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 19 धावा. चांगल्या पद्धतीनं चाललेलं हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच मैदानावरती या क्रिकेटचा रणसंग्राम आणि मंचावरती पाहुण्यांची मांदियाळी. या ठिकाणी पायावरती चेंडू चांगल्या पद्धतीने खेळलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी जाऊन अडवण्याचा प्रयत्न करतोय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी आलाय आणि 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला चेंडू होता, त्याच्यावरती चांगला फटका आणि उत्कृष्ट फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. आणि निश्चित थ्रो आल्यानंतर चांगलं कलेक्शन कैलास यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चितच षटक क्रमांक 3 चालू झालंय. हारी गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. स्कोर कार्ड पुढे सरकलंय ते 21 या धावसंख्येवरती. चांगलं क्रिकेट मैदानावरती पेश करत असताना एका बाजूने आपण पाहताय संघ खेळतोय मोरिया 11 मालेवाडी बॅटिंग करतायत. पार्टनरशिप चांगली रचण्याचा प्रयत्न यावेळेस पहा मिस झालाय आणि विकेटच्या मागे चेंडूला पकडून विकेटवरती थ्रो सुद्धा येतोय. पकडून बरोबर यावेळेस यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. रनआउटच्या स्वरूपात लागलेला हा झटका. फलंदाज माघारी परततोय. विलास संपला. दोन षटकांमध्ये 19 धावा जरूर आल्या होत्या, मात्र त्यानंतर कव्हर अप करण्याचं काम यावेळेस हरी करतोय. यावेळेस विकेट मिळालेली आहे. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज माघारी परततोय. विलास प्रेशर क्रिएट केलं होतं. डॉट बॉल आला, त्यानंतर आपण पाहताय तर धाव घेण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला आणि माघारी पाठवलंय ते विलासला. बॅटिंग करण्यासाठी करण आलाय. सलामीचा बॅटर मैदानात हरीश खेळतोय. त्याला सुद्धा थांबवून ठेवण्याची किमया हरी पार पाडतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी मार्गस्थ आहे. चांगला खेळ दोन्ही बाजूने पाहायला मिळतोय. एका बाजूने संघर्ष करत असताना हरीश टीम मोरिया 11 मालेवाडी संघासाठी, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहताय तुफान अटॅकिंग गोलंदाजी करतोय हरी. षटक क्रमांक 3 त्याच्या हातामध्ये दिलंय आणि अद्यापपर्यंत आपण पाहाल तर मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतोय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतरचा चेंडू डॉट आला, तिथं रनआउटची विकेट मिळाली. इथं निर्धाव चेंडू येतोय. 3 चेंडू त्यानं फेकलेत, फक्त 2 धावा खर्च केल्यात. राईट अमोर द विकेट. वेगवान तेज तरार हरीचा हा चेंडू हरेश जबरदस्तरित्या हरेशनं टोलावलाय. उंची गाठत असताना लांबी सुद्धा गाठली. हाय अँड हँडसम स्ट्रोक. संघर्षाचा करतोय मोरिया 11 मालेवाडी ब्रँडेड स्ट्रोक षटकार.
चांगला फटका येतोय. षटकाराच्या मदतीनं या ठिकाणी डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला जातोय. हरेश जो सलामीचा फलंदाज आहे, विश्वास त्याच्यावरती मालेवाडीकरांचा भरपूर राहिला आहे. तो विश्वास या ठिकाणी त्यानं अद्यापपर्यंत सार्थ ठरवलाय. षटकाराच्या मदतीनं स्कोअर कार्डला उभारी देतोय. 27 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी राहिली होती हरीची. त्यानंतरच्या मात्र या षटकारानंतर मोमेंटम शिफ्ट होईल का हे पाहायचंय. हरी टू हरेश असा सामना लगेचच उत्तर देण्याची या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. झेल टिपायचा होता, सोपा झेल या ठिकाणी ड्रॉप होतोय. स्वतः गोलंदाज जातोय हरी. झेल टिपण्यासाठी प्रयत्न त्याने केले, मात्र शेवटच्या मोमेंटला हाताला चटका दिला आणि चेंडू ड्रॉप झालाय. जबरदस्त गोलंदाजी करतोय. संधी निर्माण झाली होती, मात्र या संधीचं सोनं करता आलं नाही. हरेशला बाद करता आलं असतं. जो मात्र इथं आक्रमक फलंदाजी करतोय त्याला जीवनदान मिळालंय. एक सिंगल धाव या ठिकाणी जोडली जाईल. स्कोअर कार्ड 28 वरती जाऊन पोहोचलंय. 28 ऑन द बोर्ड. षटकातला शेवटचा चेंडू या ठिकाणी मार्गस्थ होतोय. नेक्स्ट मॅच असणार आहे ढवळेपाडा आणि धोत्रे. दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेक कक्षामध्ये त्वरित टॉस करण्यासाठी या मुख्य मंचावरती आपण टॉस करणार आहोत. ढवळेपाडा आणि धोत्रे संघाचे कर्णधार आपण टॉससाठी या एका षटकानंतर इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. हरी गोलंदाजी करतोय. चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी चाललेलं द्वंद्व कॉन्टेस्ट आपण एन्जॉय करतोय. स्कोअर कार्डवरती 28 हा आकडा. यावेळेस सुद्धा पुन्हा संधी आहे, मात्र दोन फिल्डरच्या दरम्यान मध्ये चेंडू ड्रॉप होतोय आणि एका धावेचं पुन्हा योगदान येतंय. एक धावेसाठी भरपूर संघर्ष इथं करायला लागतोय. षटक क्रमांक 3 संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावफलकावरती आहेत 29 धावा. बॅटिंग करतायत मालेवाडी. तर या ठिकाणी दोन्ही कर्णधार ब्रदर्स 11 धोत्रे आणि जय हनुमान ढवळेपाडा दोन्ही कर्णधार आपण रिपोर्टिंग करा. तत्पूर्वी पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. या ठिकाणी आदरणीय कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रकाशजी फराड साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. मी विष्णू झांजे, नंदकुमारजी झांजे यांना आमंत्रित करेल आणि त्याचबरोबर नितीनदादा झांजे आणि प्रशांतदादा आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहावं. आदरणीय प्रकाशजी फराड साहेबांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. मनपूर्वक स्वागत प्रकाशजी फराड साहेब, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, ज्यांचा सन्मान आम्ही या मुख्य मंचावरती करीत आहोत. या स्पर्धेचे आयोजक आदरणीय नितीनदादा झांजे, प्रशांतदादा झांजे, केतनदादा झांजे, विष्णू झांजे साहेब आणि नंदकुमारजी झांजे यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या शुभ हस्ते आपण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रकाशजी फराड साहेबांचा करतोय या ठिकाणी सन्मान. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती कृष्णा बधे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी बधे साहेबांना विनंती करेल की आपण पुढे यावं. त्याचबरोबर नंदकुमारजी झांजे साहेबांना मी विनंती करेल आपणही पुढे या. कृष्णा बधे साहेबांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. मायेची शाळ आणि त्याचबरोबर एक तुळशीचं रोपटं देऊन आपण पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी करतो. मुख्य मंचावरती कृष्ण बधे साहेबांचा सन्मान. धन्यवाद साहेब. त्यानंतर विजयजी शिंदे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. विजयजी शिंदे साहेब आपण यावं. मी शशिकांतजी झांजे यांना विनंती करेल की आपणही स्वागत करत असताना जॉईन व्हावं. विजयजी शिंदे साहेबांचंही सहर्ष स्वागत. प्रत्येक येणाऱ्या अतिथीचा अतिथी देवो भव या उक्तीनुसार पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान आणि मुख्य मंचावरती विजयजी शिंदे साहेबांचा सन्मान करत असताना शशिकांतजी झांजे साहेब, त्याचबरोबर केतनदादा, नितीनदादा आणि प्रशांतदादा यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान. त्यानंतर आदरणीय निकेश राऊत दादा आणि ओमकार तुपे दादा यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. रमण झांजे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण ओमकार तुपे दादा यांचा सन्मान करावा. गारपोलीचे स्टार खेळाडू, त्याचबरोबर मनसे रायगड चषकाचे नियोजन कमिटीचे सदस्य ओमकारजी तुपे यांचा सन्मान रमणजी झांजे यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद, थँक्यू. अजयजी डायरे सर, दुहेरी भूमिका यावेळेस पार पाडावी लागते. मंचावरनं आलेल्या सर्व पाहुण्यांचा, मान्यवरांचा यथोचित मान सन्मान करणं, त्यानंतर पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन जॉईन होणं भरपूर मोठी जिम्मेदारी आज त्यांच्यावरती सुद्धा आहे. मनापासून आभार. शेवटचं षटक
लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. फटका चांगला आहे, दर्जेदार प्रहार, चेंडू सीमा पार, षटकार. वरती आलाय, सलामीसाठी आलाय आणि अजूनही मैदानावरती खेळतोय. स्टार्ट टू एंड जिम्मेदारी स्वीकारली आहे. ग्रेट फिनिश करण्याच्या तयारीत. षटकार ठोकलाय, स्कोर कार्डला वेगानं पुढे सरकवलं. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करत असताना टीम मालेवाडी 37 धावा इथं धावफलकावरती आहेत. 37 ऑन द बोर्ड. शेवटच्या षटकातील अजून आपण पाहताय तर काही चेंडू शिल्लक. शुभम येतोय गोलंदाजी मार्कवरनं. शुभमवरती षटकार ठोकल्यानंतर त्याला सुद्धा विचारात पाडलंय. सामना आपण एन्जॉय करताय. सुपर 6 ची मॅच आहे. जबरदस्त मुकाबला. हा सामना जिंकायचा आहे. निश्चित विजयाकडे वाटचाल अजून करायची. यावेळेस संधी आली आहे. चांगल्या पद्धतीनं जज केलं. दूरवरनं आला आणि झेल कॅरी करत असताना हा झेल टिपलाय. जबरदस्त झेल. फलंदाज होतोय फेल. हरीश तंबूच्या आश्रयाला. आपण त्वरित रिपोर्टिंग करा. ब्रदर्स 11 धोत्रे आपल्यासाठी शेवटची सूचना आहे की कर्णधार आपण स्टेजवरती टॉससाठी उपस्थित राहा. चला ब्रदर्स 11 धोत्रे संघ सूचना लक्षात घ्या. आज भरपूर मोठं शेड्यूल आहे. आपण वेळेचं बंधन पाळणं सर्वांसाठी फार गरजेचं असणार आहे. षटक शेवटचं चालू आहे. या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. बिग फाईट मॅच. आजच्या फ्रेश पोलची मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जय हनुमान ढवळेपाडा आणि त्यांच्या विरोधात ब्रदर्स 11 धोत्रे. मैदानावरती शेवटचं षटक मार्गस्थ आहे. मोरया 11 मालेवाडी संघ फलंदाजी करतोय. हरेश जो मैदानावरती संपूर्ण सूत्र हातात घेऊन बॅटिंग करत होता त्याला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. धावफलकावरती आहेत 37 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. शुभम गोलंदाजी करतोय. राईट मोर द विकेट. बॉडी लाईन फुल टोस. फटका चांगला खेळला आहे मात्र लांबी गाठेल का हा प्रश्न आहे. फिल्डर त्या ठिकाणी चूक करतोय. सोप्पा झेल या ठिकाणी ड्रॉप करत असताना पाहायला मिळतोय. झेल ड्रॉप. त्यानंतर एक सिंगल धाव येते. एकच धावेवरती संतुष्ट राहत आहेत यश आणि राजेश हे दोन फलंदाज मैदानावरती. शेवटचं अंतिम षटक आहे आणि या शेवटच्या षटकावरती जिम्मेदारी माझ्या हातात राहू दे असं यश सांगतोय आणि स्ट्राईक एंडवरती तयार होतोय. गोलंदाज शुभम षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय मोरिया 11 मालेवाडी टीमसाठी. स्ट्राईकवरती यश. त्याला स्ट्राईक हवी होती मात्र इथं यश त्याला मिळालं नाही आणि धावबादच्या स्वरूपात माघारी पाठवलं जाईल. परतावं लागेल. मिळाली आहे विकेट. ठिकाणी उपस्थित आहे ब्रदर्स 11 धोत्रे संघाचा कर्णधार. आपण उशीर न करता टॉससाठी स्टेजवरती उपस्थित राहा आणि या सामन्याचा टॉस कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आदरणीय प्रकाशजी फराड साहेब यांच्या शुभ हस्ते जय हनुमान ढवळेपाडा आणि ब्रदर्स 11 धोत्रे या सामन्याचा टॉस इथे केला जाईल. धोत्रे संघाचे कर्णधार लवकर आपण या. जर का कर्णधार उशिरा या ठिकाणी उपस्थित झाला तर तुम्हाला 2 बॉलची पेनल्टी इथून आयोजकांच्या वतीने देण्यात येईल. सातत्याने आम्ही तुम्हाला टॉससाठी इन्व्हाइट करतो पण कर्णधार अजूनही उपस्थित झालेला नाही आहे. जर का इनिंग सुरू झाली, इनिंग सुरू होण्याच्या आतमध्ये धोत्रे संघ आपला कर्णधार टॉससाठी आला नाही तर तुम्हाला 2 बॉलची पेनल्टी देण्यात येईल. तत्पूर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आदरणीय प्रकाशजी फराड साहेबांकडे आपण जाऊया. फराड साहेब आपण इथे आलात. खरं तर ही भव्य दिव्य स्पर्धा, या स्पर्धेचं आयोजन आणि त्याचबरोबर विठू माऊळीचा गजर करत अभूतपूर्व दिंडी सोहळ्याने या स्पर्धेचं उद्घाटन झालं होतं. फराड साहेब काय सांगाल या स्पर्धेचं नियोजन, आयोजन आणि त्याचबरोबर ही जी थीम आखण्यात आली आहे, जी वारकरी संप्रदाय अर्थातच महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा हा काही जो प्रयत्न करण्यात आलेला आहे, प्रशांतदादा आणि नितीनदादा आणि वरईकरांच्या या आयोजनाबद्दल काय सांगाल? आज या ठिकाणी आमच्या वरई ग्रामस्थांनी आणि खास करून आमच्या जांजे बंधू आणि परिवार यांनी या सुनील वसंत झांजे यांच्या स्मृतीनिमित्त आज या ठिकाणी जे क्रिकेटच्या सामन्यांचं जे आयोजन केलेलं आहे, खरोखर एक दुहेरी संगम यामध्ये त्यांनी साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे अप्रतिम नियोजन त्यांनी जे केलेलं आहे ते मला तरी वाटतं की तालुक्यामध्ये कुठेही मला पाहण्यात आलेलं नाही. तरी या ग्रामीण विभागातून चांगले खेळाडू घडावेत
तरुणांना चांगला स्कोप मिळावा, यातूनच आपल्या तालुक्याचं, जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे चांगले खेळाडू पुढे यावेत, यासाठी त्यांनी अगदी मनापासून प्रयत्न करून त्यांना एक चांगलं व्यासपीठ, चांगली संधी एक ठिकाणी प्राप्त करून दिलेली आहे. त्याबद्दल नितीनदादा असतील, प्रशांतदादा असतील आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक माझे सहकारी केतनदादा असतील, या आणि बोराई ग्रामस्थ या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करेन. आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दलही मनापासून त्यांना धन्यवाद देईल. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद फराट साहेब. आपण आता लगेच टॉससाठी या ठिकाणी यावं. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. मी विनंती करेल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रकाशजी फराट साहेबांच्या शुभ हस्ते करतो आपण टॉस. जानवन ढवळेपाडा आणि ब्रदर्स 11 धोत्रे या दोन कर्णधारांच्या उपस्थितीत केला जाईल टॉस. हेड इज द कॉल. धोत्रे संघाचा कॉल आहे आणि टेल. टॉस जिंकला जानवन ढवळेपाडा संघाने. कर्णधार आपला निर्णय. यस, जानवन ढवळेपाडा संघाचे कर्णधार आमच्यासोबत जॉईन आहेत. बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. खरं तर कर्णधार फार कमी बोलतात अनिकेत, त्या कारणास्तव आम्ही जातो कॉम्बॉक्सकडे, जिथे जानमान मानगावच्या विरोधात फाईट करतो मोरिया 11 मालेवाडी. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय. ढवळेपाडा संघ टीमला सज्ज करा. ब्रदर्स 11 धोत्रे आपणही सज्ज व्हा. या ठिकाणी निकेश राऊत दादा आणि त्याचबरोबर ओमकार तुपे दादा या स्पर्धेतून रजा घेत असताना या स्पर्धेला सदिच्छा भेट आपण दिली, त्याबद्दल आपलं प्रशांत दादा, नितीन दादा यांच्या वतीने मनापासून आभार. धन्यवाद निकेश राऊत दादा, धन्यवाद ओमकार तुपे दादा. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. सुरुवात झाली आहे दमदार. पहिल्या चेंडूवरती केलाय वार. सरळ चेंडू सीमा पार. आक्रमक प्रहार, षटकार. चेंडूवरती षटकार. वाले पॉवर प्ले मध्ये बॉलिंग करतं. वाईट चेंडूचा मारा. आणखीन एक एक्स्ट्राची धाव खर्च करतो तेजस लेकुरवाले. फार मोठी संधी आहे मोरिया 11 मालेवाडी आणि त्याचबरोबर जानमान मानगाव या संघाला. सुपर 6 ही लढत आहे. जिंकणारा संघ मात्र टॉप 3 मध्ये दाखल होईल. बॅटर कैलास षटकाराने ही सुरुवात करत असताना लेग स्टिकला टार्गेट करत असताना तेजसने आणखीन एक व्हाईट बॉलचा मारा केला. 2 वाईट त्याने टाकलेत. 39चं टार्गेट आहे. फायटिंग टोटल उभारली आहे, कारण मागच्या मॅचमध्ये 23 धावा जे हनुमान मानगाव संघासाठी टार्गेट होतं ते त्यांनी सक्सेसफुली चेस केलं. 4 ओव्हरमध्ये 39 म्हणजे एक फायटिंग टोटल आणि त्याच्या बचावात्मक परिस्थिती निर्माण करण्यासाठी तेजसला इथून चांगले बॉल टाकावे लागतील. अपील जोरदार आहे. पंचांचं बोटवर LBW लेग बिफोर विकेट च्या स्वरूपात बॅटर कैलास इथून आउट. ओपनिंग बॅटरला परतावं लागेल. 8 धावा असताना पहिला झटका. टीम परतला आणि आता निलेश मागच्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच, ज्याने हंबरपाडा टीमच्या विरोधात बॅटिंग करत असताना 2 षटकार 1 चौकाराने सामना फिनिश केला होता. असं वाटलं होतं की मानगाव संघ कदाचित क्वालिफायच्या मॅचमध्ये थोडा संकटात सापडलाय. तर संकटमय परिस्थितीतून बाहेर काढणारा मागच्या सामन्याचा मॅच विनर प्लेयर निलेश मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. तेजस लेकुरवाले संघाचा पूर्णपणे विश्वास आहे. महेंद्र अगदी मिड ऑन मध्ये सज्ज, त्याला सातत्याने गायडन्स करण्यासाठी. आणि 8 धावसंख्येवरती पहिला झटका त्याने दिलाय. कैलास इथून परतलाय आणि आता निलेश जो मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर धुवाधार बॅटिंग करतो, त्याच्या विरोधात तेजस लेकुरवाले पहिल्या ओव्हरमध्ये. खाली राहिला चेंडू थोडा. निलेश पूर्णपणे झुकला होता.
स्वीप करण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला, चेंडू इथून टोळवण्याचा प्रयत्न तो करत होता. डॉट बॉलची फेक झाली आणि निलेश एक चांगला बॅटर आहे. लेदर क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट दोन्ही क्रिकेट तो चांगल्या पद्धतीने खेळतो आणि जहानमान मानगाव संघाला क्वालिफायच्या मॅचमध्ये आपलं विस्फोटक बॅटिंगने त्याने जिंकून दिलं आणि आता पुन्हा जबाबदारी आहे की सुपर 6च्या या मॅचमध्ये टॉप 3 मध्ये संघाला घेऊन जाण्याची. पण समोर तेजस लेकुरवालचा एक आव्हान आहे आणि त्याच्या विरोधात हा फटका उंच हवेत. जजमेंट चुकलं, कॅच ड्रॉप, मेन बॅटरला दिलेलं हे जीवनदान. भरपूर टाइम होतं फिल्डरकडे, पण त्यानंतर केलेली चूक आणि खरं तर या विकेटवरती फार निर्भर होतं कारण निलेश या संघाचा मॅच विनर प्लेअर आणि मॅच विनर प्लेअरला दिलेलं हे जीवनदान. मोठी मोठी घोडचूक केली आहे कारण 3 बॉल आपण पाहिले जिथे 8 धावा 1 विकेट होती. चौथ्या बॉलवरती देखील विकेट आली असती पण इथे 1 रन मिळाली. विकेट सेफ राहिली. बॅटर निलेश. 4 बॉल 9 धावा. तेजस लेकुरवाले पूर्णपणे परिस्थिती बनवतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा फटका हवेत. पकडले कॅच. महेंद्रचं जजमेंट आणखीन एक झटका दिलाय. फलंदाज बाद. दुसरी संधी सोडली नाही ती महेंद्रने. अनुभव आहे महेंद्रकडे. पूर्णपणे मागे गेला. त्यानंतर शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि त्यानंतर कॅच पकडत त्याने दुसऱ्या फलंदाजाला इथून माघारी पाठवलं. राहुल पुन्हा एकदा अपयशी ठरला आपल्या जहानमान मानगाव संघासाठी. चांगला स्टार्ट करून द्यायचं होतं पण तिथे राहुल शून्यावरती बाद होत असताना आता संकटमय स्थिती आहे कारण 5 चेंडू आणि 9 धावा आहेत. बॅटिंग करत असताना टीम जहानमान मानगावच्या. चौथ्या क्रमांकावरती फलंदाज नवनाथ मैदानाच्या आतमध्ये येत असताना ऑन स्ट्राईक तो असेल आणि समोर येतो तेजस लेकुरवाले. पॉवर प्ले मध्ये लास्ट बॉल. शेवटचा बॉल. ओव्हर नंबर 1 ची समाप्ती करत असताना 9 धावा संख्येने हे षटक इथून समाप्त झालं. 2 विकेट इथून जहानमान मानगाव संघाच्या परतलेल्या आहेत आणि येणाऱ्या 18 बॉलमध्ये 10च्या रिक्वायर्ड रन रेटने 30 धावा संख्येची गरज आहे जहानमान मानगाव संघाला. आता जहानमान मानगाव संघासाठी ज्याला जीवनदान मिळालं तो मागच्या सामन्याचा मॅच विनर प्लेअर निलेश आणि नवनाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि तेजस लेकुरवाल्याच्या यशस्वी ओव्हर नंतर आता दुसऱ्या क्रमांकावरती कोणता बॉलर येईल थोडा गेम प्लॅन कदाचित पहिल्या 3 राऊंडमध्ये जो खेळ झालाय त्या अनुषंगाने क्रमाने 30 गोलंदाजी असेल की थोडा चेंज कर्णधार या ठिकाणी करतील बघावं लागेल कारण मोरिया 11 मालेवाडी यावर्षी खरं तर या संघाच्या 4 नाईट टुर्नामेंट मी पाहिल्या ज्यामध्ये बेकरेची स्पर्धा आणि वाकसची स्पर्धा 2 स्पर्धेमध्ये मोरिया 11 मालेवाडी हा संघ क्वालिफाय मॅचमध्ये पराभूत झाला होता. पण चौथी नाईट टुर्नामेंट अर्थात प्रशांतदादा झांजे आणि नितीनदादा झांजे आणि वरईकरांची ही वरई क्रीडा नगरी या संघासाठी लकी ठरली आणि 4 टुर्नामेंटमध्ये 2 क्वालिफाय मॅच गमावल्यानंतर चौथ्या टुर्नामेंटमध्ये ट्रॉफी त्यांनी कमावली आणि आता सुपर 6 मध्ये लढत देत आहेत ते जहानमान मानगाव टीमच्या विरोधात. जहानमान मानगाव त्याचबरोबर मोरिया 11 मालेवाडी हे दोनही यावर्षी नव्याने ट्रॉफी जिंकणारे संघ वरई क्रीडा नगरीमध्ये. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. पहिला बॉल समोर खेळलेत लॉंग ऑन मध्ये खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचतोय. चेंडू कलेक्ट होईल फेक होईल तोपर्यंत एक सिंगल रन. 10चं रिक्वायर्ड रन रेट आता येऊन पोहोचलाय जहानमान मानगाव संघ. या रिक्वायर्ड रन रेट नुसार आता बॅटिंग करावी लागेल आणि त्याचबरोबर या क्रीडा स्पर्धेमध्ये वरई क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे युवा सेनेचे युवा नेतृत्व कर्जतकरांच्या युवकांच्या मनामध्ये बसलेलं आदरणीय युवा डॅशिंग नेतृत्व प्रसाददादा थोरवे यांचं आगमन आणि प्रसाददादा आल्यानंतर मात्र इथे विठू माऊलींचं दर्शन घेत असतात. त्याचबरोबर विठू माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेत असताना तुम्ही बघू शकाल अत्यंत आनंददायी भक्तिमय असं वातावरण आणि या भक्तिमय वातावरणामध्ये प्रसाद थोरवे दादांचं आगमन या ठिकाणी होत आहे. इथे आल्यानंतर प्रसाद दादांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय
ही वरईकरांच्या वतीने आयोजित करण्यात आली ही भव्य दिव्य स्पर्धा आणि भव्य दिव्य स्पर्धेमध्ये वरईकरांना या ठिकाणी आनंद द्विगुणित झालाय, कारण प्रसाद दादा थोरवे यांचं आगमन वरई क्रीडा नगरीमध्ये होत असताना या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत. प्रसाद दादा, आपण या ठिकाणी अत्यंत मानाने सन्मानाने व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं. या दरम्यान स्कोर कार्ड वरती धावा आहेत ते मात्र 18, अजूनही 21 धावांची गरज आहे ती या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहेत 15, धावा पाहिजेत मॅच जिंकण्यासाठी 21. सर्व सहकारी या ठिकाणी संपूर्ण वरईकर प्रसाददादा थोरवे यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहेत. आकर्षक सुंदर ब्युटिफुल ट्रॉफींचं देखील पाहणी करत असताना प्रसाद दादा चमचमणाऱ्या चकाकणाऱ्या या सुंदर ब्युटिफुल ट्रॉफी पाहिल्यानंतर प्रत्येकाचं मन मोहून घेणाऱ्या या मनमोहक ट्रॉफी आणि त्या ट्रॉफींसमवेत देखील प्रसाद दादा खरं तर आल्यानंतर प्रसाद दादा ट्रॉफीला स्पर्श देखील केला, कारण गोल्डन लुक या ट्रॉफीचा दिसतोय, जणू काही हिरे जडित या ट्रॉफी असाव्या त्या आकर्षक लुकने या ठिकाणी प्रसाद दादा देखील अत्यंत इम्प्रेस झाले या ट्रॉफी आणि एकंदरीत हे वातावरण पाहू. आणि फोटो सेशन आता इथे केलं जात आहे. प्रसाद दादा थोरवे, प्रशांत दादा, नितीन दादा, प्रकाशजी फराड साहेब, बदे साहेब आणि केतन दादा आणि इतर सर्व सहकारी इथून फोटो सेशन करत असताना आमच्यासाठी खरं तर ही आनंदाची गोष्ट आहे की युवा नेतृत्व प्रसाददादा थोरवे यांचं आगमन आणि इतका भव्य दिव्य देखावा विठू नामाचा गजर करत दिंडी सोहळा काढून या स्पर्धेच्या उद्घाटनाची सुरुवात झाली होती. आणि प्रसाददादा आले आणि या दरम्यान टीमचा स्कोर बघू शकाल आपण 20 धावा, अजूनही 13 बॉल 19 धावांची गरज आहे. म्हणजे ओव्हर नंबर 2चा गोलंदाज यश लेकुरवालेचा हा अंतिम चेंडू. लास्ट बॉल आहे ठोकलाय सीमा रेखा पार, षटकार. ती असणार नितांत प्रेम आणि या प्रेमापोटी आपल्या सर्वांच्या विनंतीस मान देऊन कर्जत रायगडच्या युवा सेनेचा बुलंद आवाज, आपल्या सर्वांचं युवा नेतृत्व, युथ आयकॉन मान्यवर प्रसाददादा थोरवे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती आहे आपण या मंचावरती येऊन आपण सन्मानपूर्वक स्थानापन्न व्हायचं आहे. आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण या मंचावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सामना चालू आहे. मालेवाडी संघानं जर कुठल्या गोलंदाजानं विकेट हॅट्रिक घेतली तर सुरेशजी कालेकर यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. निश्चितच सामना सुद्धा महत्त्वाचा आहे. मंचावरती मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. वरई ग्रामस्थांचं हे अतिशय दर्जेदार दमदार आयोजन स्वर्गीय सुनील वसंत झांजे स्मृती चषक 2025 ची अंतिम रात्र या ठिकाणी पार पडतीये. सामना सुद्धा महत्त्वाचा आहे. आलेल्या पाहुण्यांचं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करूया. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी अजयजी डायरे सर आपल्याला जोडले जात आहेत. ओव्हर टू यू. येस, धन्यवाद सोमनाथजी खाडे सर. मोरिया 11 मालेवाडीकडे अजूनही हा सामना जिंकण्यासाठी बरेचसे प्रयोग त्यांना करावे लागणार आहेत, कारण आठवावं लागेल भारत वर्सेस साऊथ आफ्रिका 2024च्या T20 विश्व चषकाची फायनल, जिथे असं वाटलं होतं की भारतीय संघ पराभवाच्या छायेत आहे. 30 बॉल 30 धावांची गरज असताना सामना भारतीय संघाने साऊथ आफ्रिकेच्या विरोधात जिंकला होता आणि 2023चा विश्व चषक गमावल्यानंतर 2024चा T20 विश्व चषक भारताने जिंकून, कारण कर्णधार रोहित शर्मा यांची जिंकण्याची जिद्द होती आणि ती जिद्द अखेर पूर्ण झाली होती. आता 12 चेंडू 13ची गरज आहे. पहिला चेंडू इथून वाईट बॉल. आता 12-12चं इक्वेशन आहे आणि जर का मालेवाडीच्या गोलंदाजांनी विकेट हॅट्रिक कमावली तर भालिवडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच नंदुशेठ माळी यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चांगली बॉलिंग करावी लागेल. 12 चेंडू 12 धावांची गरज आहे. मॅच हाय व्होल्टेज. फटका, गॅप मोठा आहे. चेंडू चालला सीमा पार. ज्या निलेशला दिलं जीवनदान त्याच्या बॅट मधून निघाला हा चौका. निलेशला दिलेलं जीवनदान, जर का ती तिसरी विकेट आली असती कदाचित फार मोठा इम्पॅक्ट पडला असता जहानमान मानगाव संघाच्या डगआउट मध्ये. 11 बॉल अजूनही 8 धावांची गरज आहे.
धीम्या गतीचा चेंडू समोर ठेवला होता. विकेट किपर या ठिकाणी धावतोय. रनआउटची चान्स बनली आहे. आता फलंदाज परतावा लागेल. ज्याने 2 षटकार ठोकले होते तो नवनाथ इथे रनआउटच्या स्वरूपात बाद. स्वर्गीय सुनील वसंत झांजे स्मृती चषक 2025 आजच्या या शेवटच्या रात्रीला आणि उपतालुका प्रमुख मान्यवर भरतजी डोंगरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत मान्यवर भानुदासजी राणे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. आपलं वरई ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. 10 बॉल आणि आता 8 धावसंख्येची गरज आहे. अजूनही कोणताही संघ हरलेला नाही किंवा कोणताही संघ पूर्णपणे जिंकलेला नाही. कारण अजूनही मोरिया 11 मालेवाडीच्या गोलंदाजीमध्ये ती ताकद आहे की 10 बॉलमध्ये 8 धावा ते डिफेन्स करू शकतात. पण करावं लागेल, दाखवावं लागेल, ते सिद्ध करावं लागेल. कारण समोर मात्र जानमान मानगाव संघ सध्या बॅटर निलेश जो तुफान फॉर्ममध्ये आहे आणि त्याला थांबवावं लागेल. कारण गरज आहे या मॅचमध्ये विकेटची, नितांत गरज आहे. मस्ट निडेड विकेट निलेशची जर कमावली तर सामन्यामध्ये काही फरक पडू शकेल. 10 बॉल 8 ची गरज आहे. बॅट वरती आहे. समोर एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू तैनात आहे. महेंद्र चपल आणि चतुर क्षेत्ररक्षक ज्याने चेंडू अडवला. 1 धाव मिळाली. 9 चेंडू. आता 7 धावसंख्येची गरज आहे. बदल घडवावा लागेल. मॅच मध्ये टर्न आणावा लागेल. जरी चेंडू जास्त वाटत असले तरी जर का गोलंदाज विलास लेकुरवालेने चांगले चेंडू हाताळले तर लास्ट ओव्हर मध्ये हा सामना जाऊ शकेल आणि मॅच मध्ये मजा येईल. तर 9 बॉल मध्ये धावा पाहिजे 7. समोर ठेवला होता चेंडू. बॅटर चेंडूचा पाठलाग करत होता. असं वाटलं की कदाचित बॅट ब्रश झाला असता तर इथून धावा मिळाल्या असत्या. पण 8 बॉल आता 7. विलास लेकुरवालेने आपल्या जादुई गोलंदाजीने सामना पुन्हा एकदा चेंडू आणि धावा जवळपास आता इक्वेशन सारखंच होत आलंय. 8 बॉल मध्ये धावा पाहिजे 7. विलास लेकुरवालेचा हा चेंडू धीम्या गतीचा गोलंदाज आहे. जास्त रनअप नाहीये पण चेंडू मात्र चांगला होता. पंचांनी इथून फिल्डिंग टीमचा बॅटिंग टीमचा DRS माफी असावी. बॅटिंग टीमचा DRS चेक केलं जाईल आणि योग्य तो निर्णय येईल. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू इथून घेण्यात आलाय मानगाव टीम कडून. आणि तिसरे पंच आमचे टेक्निकल टीमच्या समवेत या व्हाईट बॉलची पाहणी करत असताना चेंडू पडल्यानंतर या ठिकाणी एक्झॅक्ट लाईन कुठे आहे, चेंडू कुठे आहे, या सगळ्या गोष्टी इथून बघितल्या जातील आणि निर्णय येईल. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी अर्थात डॉट बॉल. चेंडू आलाय डॉट. आता मॅच मध्ये चेंडू राहिले 7. धावा पाहिजे 7. 7 बॉल 7. 1-7 सामना प्रेक्षक इथून अनुभवत आहेत. माळेवाडी आणि त्याचबरोबर मानगावचे सपोर्टर. आणि आता 7 बॉल 7. 7 बॉल 7. फटका आलाय ऑन साइडला. तेजस समोर इथून चेंडू होता आणि 1च रन मिळेल. ओव्हर इथून कंप्लीट झाली. विलास लेकुरवालेच्या या 6 धावसंख्येच्या ओव्हरने मॅच आता आली आहे 6 बॉल. जिंकण्यासाठी धावा पाहिजेत ते मात्र 6. रंगताना दिसतोय. मोरिया 11 मालेवाडीने 39चं टार्गेट दिलं. ज्या अनुमान मानगाव संघ ज्या वेगाने बॅटिंग करत होते बॅटर, असं वाटलं की कदाचित तिसऱ्या ओव्हरमध्ये हा सामना फिनिश होईल. विलास लेकुरवालेने हा सामना रोमांचक बनवला आपल्या गोलंदाजीने. आणि आता 6 बॉलमध्ये 6 पाहिजे. चला जास्त वेळ घेऊ नका. टीम मीटिंग आपण कंप्लीट करा आणि लगेचच आपण बॅक टू द फिल्डिंग व्हा. मोरिया 11 मालेवाडी. यानंतर आजच्या लॉट्सला सुरुवात होईल आणि ज्या हनुमान ढवळेपाडा आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल तो मात्र संघ ब्रदर्स 11 धोत्रे. ज्या हनुमान ढवळेपाडा संघाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय स्वीकारलाय ब्रदर्स 11 धोत्रे. यानंतर प्रथमतः आपल्याला फिल्डिंग करायचे. त्या अनुषंगाने आपण दोन्ही संघांनी तयार राहावं. आणि आता 6 बॉल 6 धावसंख्येचा रोमांच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दिसेल. आणि गोलंदाजी करणाऱ्या टीम मालेवाडीकडून हरेश माळी या संघाचा टॉप क्लास ऑलराऊंडर जो लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आला. आणि जर का विकेट हॅट्रिक हरेश माळीने कमावली तर नंदुशेठ माळी यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राईज या गोलंदाजासाठी असेल. पण सामना महत्त्वाचा आहे. टॉप 6 मध्ये हे दोनही संघ पोहोचले आणि आता टॉप 3 मध्ये जाण्यासाठी 6 बॉल 6 धावांचा संघर्ष. पहिलाच बॉल लॉंग ऑन मध्ये खेळाडू तैनात आहे. समोर चेंडू आहे. हातात पकडलाय, फेकलाय तोपर्यंत एकच धाव. 5 बॉल 5.
प्रत्येक बॉलवरती प्रत्येक क्षणाक्षणाला बदलणारा हा क्रिकेटचा सामना. कधी मोरिया 11 मालेवाडी टीम इथून आपलं एक पाऊल, तर कधी जय हनुमान मानगाव संघाचं विजयाकडे पाऊल. बघायचं आता कोण बाजी मारेल. कारण 5 बॉलमध्ये धावा पाहिजेत 5. हा शॉट वाह, प्रयत्न झाले पण चेंडू सीमा पार, हाताला स्पर्श करत सीमा पार आणि विजयाचा हा षटकार. गेम फिनिश. जिंकलाय संघ जय हनुमान मानगाव. कर्जत तालुक्यातील वासरेखोंडा परिसरातील जय हनुमान मानगाव संघ जाऊन पोहोचलाय तो टॉप 3 मध्ये. अभिनंदन टीम जय हनुमान मानगाव.